वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मिट्टी में मिल जाएगा। बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे आज आपण राज्यभर देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन हे 3 दिवस केलेलं आहे। 22 एप्रिल रोजी तो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी आमच्यावर केला। पेहलगाममध्ये आमचे 26 लोक जे टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी धारातीर्थ पडले। विनाकारण त्यांना त्याचा जीव गमवावा लागला आणि मुद्दामून कोरगोडी करण्यासाठी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या 27 लोकांच्या प्राणांचा बळी घेतलेला आहे। आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान, आपले तिन्ही सेना यांनी अतिशय कणखरपणे त्या ठिकाणी दिलेला आहे। मला वाटतं 3च दिवसामध्ये पाकिस्तानला सोळकुई पळव आपल्या या सर्व जवानांनी, तिन्ही सेनांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या मागे, आपल्या सर्व सैन्यांच्या मागे हा देश एकसंघपणे उभा राहिला। देशामध्ये एक टीमवर्क उभं राहिलं आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम लढो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। पंतप्रधानांना सांगितलं, मोदीजींना, की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस, एक सुद्धा कॅज्युअलिटी आपली झाली नाही। फक्त बॉर्डरवर काही आपले सिव्हिलियन होते, सुरुवातीला गोळ्या काढण्यात आल्या, त्यावेळेला काही लोकांचे 7-10 लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले, परंतु जवळपास 100च्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं। या ठिकाणी 9 लष्करी तळाची जी होती, अतिरेक्याची तळ जी होती ती नेस्तनाबूत केली। अनेक एअरबेस आपण त्याचे नेस्तनाबूत केले आणि पाकिस्तानला 3 दिवसामध्ये सर्व जगभर आम्हाला माफ करा, आमचं युद्ध बंद करा, आम्हाला माफ करा, भारताला समजा, अशा विनवण्या कराव्या लागल्या। आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं। पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे, थांबलेलं नाही। या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरघोड्या केल्या, आमच्या निरपराध लोकांवर जर हल्ला केला, तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू, असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं। आणि हे कुणाच्या भरोशावर सांगितलं? आमच्या जाबाज, आमच्या सेनेच्या भरोशावर, आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आज आपली ताकद कशी वाढलेली, किती वाढलेली याची कल्पना आता संपूर्ण जगाला आली। पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र, मग तोफ असतील, आमचे विमानं असतील, आमचे रडार असतील, सर्वच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेलं आहे। आता आम्ही दुसऱ्यावर अवलंबून नाही, आम्ही स्वबळावर सगळे तयार केलेलं आहे। आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे। हा स्वतःच्या बळावर आता आम्ही काही करू शकतो, कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो, हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशी उभे आहोत, पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहोत, हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही, आपण गेल्या वर्षभरामध्ये काही धारातीर्थ पडलेत, अतिरेक्यांनी छुपा हल्ला केला, त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करतो। ते 26 यात्रेकरू, आमचे टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्यांच्या प्रति सुद्धा संवेदना व्यक्त करतो, त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला, काय सांगणार? आज भाजपच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी झाले, मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी। आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण ठरवलंय की देशभर, राज्यभर, सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे। 22 एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी पेहलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला, 26-27 जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेत, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला
आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान, आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे. सोडो की पळो त्यांनी त्यांना करून सोडलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे, संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं. आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये 3 दिवस आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत, 16, 17, 18 हे 3 दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तो एक जनभावना अशी व्यक्त केली जाते भारतामध्ये किंवा पाकिस्तानचा जो विषय आहे नरेंद्र मोदींनी त्याचा कायमचा संपवला पाहिजे, कारण वेळोवेळी पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू असतात. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे. कुणाची मध्यस्थी ऐकून न घेता नरेंद्र मोदींनी हा विषय कायमचा संपवला पाहिजे असं जनभावना व्यक्त केली जाते. ज्यावेळेला आपल्या तिन्ही सेनादलांनी निर्णय घेतला, माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला, हा योग्यच आहे. आज असंही करता येत नाही आपल्याला की युद्ध सुरूच ठेवायचं, त्याचे परिणाम आपल्याला पुढे काय होणार माहीत आहे. आणि जसं भारत पाकिस्तान होणार नाही तर तिकडनंही 4 देश उभे राहतील, आपल्याकडून उभे राहतील. आणि आपण बघताय युक्रेन रशियामध्ये काय चाललेलं आहे, इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे. आणि आपला देश हा विकासाच्या दृष्टीने घोडदौड करतोय. आज आपल्याला जगामध्ये नंबर 1 वर 2 वर त्या ठिकाणी यायचं आहे. पाकिस्तानकडे काय, त्यांच्याकडे काही नाही, खायला रोटी नाही आहे, त्यांच्या जवानांना खायला घालायला कपडे नाही, पायात बूट नाही आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या छोट्याशा पाकिस्तानच्या त्यांना त्यांची किंमत आता कळालेली आहे. भारताची ताकद नुसत्या पाकिस्तानलाच नाही तर जगालाही कळालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी युद्ध स्थगित करण्याचा निर्णय माननीय पंतप्रधानांनी घेतला, तो विचारांतीच घेतलेला आहे. मला वाटतं तो योग्यच आहे. पण पुढे त्यांनी सांगितलं जर पाकिस्ताननी आता पुढे एखाद दुसरी जरी चूक केली तर पाकिस्तानला आता आम्ही शिल्लक ठेवणार नाही, त्याचं नावच जगाच्या नकाशावर ठेवणार नाही, हे आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं हा योग्य निर्णय झालेला आहे. हिंदी में जानना चाहूंगा आपसे कि ये कहा गया है कि जो युद्ध विराम हुआ है पाकिस्तान जी आहे भारतातली ती तुटत चाललेली आहे. भारतासारखा भाजपसारखा एवढा मोठा पक्ष आज देशामध्ये कुठलाच नाही आणि भाजपासारखा संघटित पक्ष सुद्धा देशामध्ये कुठलाच नाही असं त्यांनी म्हटलं. बरोबर, त्यांनी काय चूक म्हटलंय. आज बघता तुम्ही इंडियाची काय परिस्थिती काय, आज कोणीच कोणाकडे बघत नाहीये, कोणामध्ये एकमत नाहीये. कुठल्याही संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा त्याचे मतांतर झालेले आहेत, मतांतर झालेले आहेत. कुठल्याही मताने एकमत त्याचं नाही कुठल्याही विषयावर. आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत. काँग्रेसची अवस्था आपण बघतायत काय झालेली आहे, कुठले धोरण त्यांचं काय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये की तो एकटाच अतिशय संघटित आहे, अतिशय चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे. आमच्या नेत्यांचा अगदी निर्णय जो असतो हा अंतिम आमच्यासाठी या ठिकाणी असतो. आमच्यामध्ये कुठे कुरघोड्या नाही आहेत, भानगडी नाही आहेत. आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सोबत आहेत. भाऊ एक संजय राऊतांनी अजून मोठा घोषणा केला आहे. त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली होती गेल्या काळामध्ये. नरकातला स्वर्ग पुस्तक त्यात त्यांनी म्हटलं की जी दंगल घडली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते. युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती, तर अमित शहा सुद्धा आरोपी होते. त्यांना त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता. संजय राऊतांबद्दल काय बोलावं, आता त्याच्यावर कोणीच बोलत नाही, त्याचं कोणी ऐकतही नाही. वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात. युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा, सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं, मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं. एकनाथ खडसेंनी पालकमंत्री पदावरून टीका केली होती तुमच्यावर. त्यांनी म्हटलं होतं की लोकशाहीसाठी लाचारपणे मागणी केली जाते, स्वाभिमानाने पालकमंत्री पद मिळालं पाहिजे. आजचा विषय रे, त्यांना म्हणा स्वाभिमान आहे, तुम्ही एकदा निवडून देऊन दाखवा म्हणा ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावाच्या, मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण. आतंकवादाविरुद्धची लढाई अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. अगदी मोदींनी सांगितलंय की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही, संस्थगित केलेलं आहे. पुन्हा जर पाकिस्तानमधून कोणी त्या ठिकाणी अशा कुरघोड्या केल्या, अतिरेक्यांनी कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेने त्यांना जर मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही, कोणाचंही ऐकणार नाही. पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू, हे माननीय पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या सेनादलांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य आहे. मालगाडीचे डबे